स्वागत आहे केमिस्ट्री कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. We will see crystal lattices and unit cell. So crystal lattice solid, जसं की आपण क्रिस्टलाइन सॉलिड पाहिले, राईट. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय होतं की इट इज हॅव्हिंग रेग्युलर शेप, और त्याचा काय असतं, एक परफेक्ट अरेंजमेंट असते ऍटमची. जर तुम्ही शुगर क्यूब्स पाहिले तर त्यांची परफेक्ट अरेंजमेंट असते, राईट. तसं क्रिस्टलाइन सॉलिड असतं. आणि या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जो सगळ्यात किंवा पूर्ण जो क्रिस्टल बनलेला आहे त्याला आपण, त्या पूर्ण क्रिस्टलला आपण क्रिस्टल लॅटिस असं रेफर करतो. इमॅजिन कसं करायचं याला, की इमॅजिन करा एक बिल्डिंग आहे, एक मोठीशी 10 मजली बिल्डिंग आहे. तर त्या 10 मजली बिल्डिंगला आपण काय म्हणू शकतो, इट वी कॅन कॉल इट ॲज अ क्रिस्टल लॅटिस. आणि त्या 10 मजली बिल्डिंग मध्ये तुमची एक रूम असेल, तर ती एक सिंगल रूम म्हणजे काय असेल, आपलं युनिट सेल असेल. तर ती जी 10 मजली बिल्डिंग बनलेली आहे ती कशापासून बनलेली आहे, एका म्हणजे अशा खूप साऱ्या युनिट सेल पासून बनलेले आहे, खूप साऱ्या रूम्स पासून बनलेले आहे. त्याला आपण काय म्हणतो, युनिट सेल. सो युनिट सेल इज ए स्मॉल पार्ट ऑफ द स्पेस लॅटिस और क्रिस्टल लॅटिस दॅट इज कॉल्ड ॲज युनिट सेल. लेट्स से हियर एक क्यूब दिलेला आहे आपल्याला पूर्ण, तर त्या क्यूब मधला एक छोटासा पार्ट म्हणजे हा छोटासा क्यूब आपण सेपरेट केलेला आहे. तर या छोट्याशा क्यूबला आपण काय म्हणतो, वी विल कॉल इट ॲज अ युनिट सेल. और सिंपल इमॅजिन करा की तुम्ही आता घरी बसला असाल, तर तुमच्या घरासमोर तुम्हाला खाली तुमच्या टाईल्स दिसत असेल, राईट. तर ती खूप सारी टाईल्स आहे, तर ती खूप सारी टाईल्स मिळून एक फ्लोअर होतोय. तर त्या फ्लोअर मधली एक टाईल्स म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इट इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल, राईट. मग त्या युनिट सेलला आपण फर्दर कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत ते पाहणार आहे. पण युनिट सेल विल हॅव 6 पॅरामीटर्स, 3 फ्रॉम लेंथ पॅरामीटर्स अँड 3 फ्रॉम अँगल पॅरामीटर. दीज आर कॉल्ड ॲज लेंथ पॅरामीटर अँड दे आर कॉल्ड ॲज अँगल पॅरामीटर. सो व्हॉट आर द लेंथ पॅरामीटर्स, दे आर कॉल्ड ॲज ABC. जसं की आपण म्हणतो कोणताही 3 डायमेन्शनल गोष्ट असेल तर त्याला काय असते, एक असते लांबी. जर आपण ही पाहिली, बी पाहिली, तर बी म्हणजे काय, आपली लांबी. ए जर पाहिली तर आपण ए इज रुंदी आणि सी इज उंची, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. So these are 3 length parameters for unit cell, and there are 3 angle parameters, that is alpha, beta and gamma. Alpha angle कुठे आहे, तर या दोन याच्यामध्ये, जसं की बी आणि सी मध्ये. अल्फा म्हणजे असं काही स्पेसिफिक नाहीये की अल्फा बी आणि सी मध्ये असला पाहिजे, देन गॅमा ए आणि बी मध्ये असला पाहिजे, असं काही स्पेसिफिक नाहीये. बट देर आर 3 अँगल पॅरामीटर. जर तुम्हाला इमॅजिन करायचं असेल तर सिम्पली तुम्ही जिथं बसला असाल आता घरामध्ये, तर त्याची रूम चेक करा. तर त्या रूमला, रूम इज लाईक अ क्यूब, तर त्या रूमला तुम्हाला 3 पॅरामीटर दिसतील, लेंथ पॅरामीटर ए, बी आणि सी. आणि त्या ए, बी, सी मध्ये तुम्हाला 3 अँगल दिसतील वेगवेगळे, की 2 पॉइंट्स मध्ये, जसं 2 लेंथ मध्ये ए आणि बी मध्ये एक अँगल आहे, देन बी आणि सी मध्ये एक अँगल आहे, देन ए आणि सी मध्ये एक अँगल आहे. सो इन दिस वे वी कॅन अंडरस्टूड दिस 6 पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. समजलंय का?